नमस्कार मंडळी. कसा होता तुमचाच का आजचा ट्रेडिंगचा सेशन? नक्की कमेंट करून मला सांगायचं आहे. तर चला आपण जाऊ चार्टवरती आणि बघू मार्केटने आज कसा बिहेवियर केला आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केटला 23,000ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि मार्केट थोडं खाली येऊन वरती जाऊ शकतं किंवा मग कालचा जो इंट्राडे हाय आहे त्याच्यावरती जर मार्केट जर निघालं तर सीई साईड आपण बघू शकता. आणि टार्गेट मी सांगितलेलं 23,600 आणि 800, बट 23,650 पर्यंत आज मार्केट गेलेलं आहे आणि तिथूनच रिजेक्शन घेतलेलं आहे. तर बघा, खूप छान मार्केटने आज पॉझिटिव्ह मोमेंटम दिलेलं आहे. आज निफ्टीची एक्सपायरी होती आणि काल जर कोणी लेवल मार्क केले असतील आणि तसा ट्रेड केला असेल तर डेफिनेटली त्याला प्रॉफिट झाला असेल. तर बघा, मार्केट आज बराच प्लस झालेला आहे आणि जसं की मी 23,600 बोलले होते, 600, 650, 150 पॉईंटचा आपल्याला मोमेंटम काल आज बघायला भेटलेला आहे. उद्यासाठी काय होऊ शकतं तर बघूया आपण उद्यासाठी काय होऊ शकतं. उद्या बघा, उद्या थोडं मार्केट प्लस असू शकतं. नंतर 23,660 जो इंट्राडे हाय आहे आजचा, तो मार्केटनी वरच्या साईडला ब्रेक केला किंवा वरती ओपन झाला ह्याच्या, तर मग 23,800 हा खूप इम्पॉर्टंट झोन आहे. 23,800 जर का मार्केटनी उद्यासाठी जर वरच्या साईडला ब्रेक केला तर मार्केट अगेन प्लसला बघायला भेटू शकतं. 23,800 आणि 24,000 हे उद्यासाठीचे टार्गेट मग आपल्याला बघायला भेटू शकतं. जर का उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये निफ्टी 23,650च्या वरती जर क्लोजिंग दिला तर टार्गेट राहील 23,800, 24,000. आणि जर मग खाली आला तर थोडा खाली येईल मग, आणि खाली येऊन नंतर मग वर जाऊ शकतोय. बट मला तर असं वाटतं मार्केट उद्या गॅप अप ओपनिंग होईल आणि मग थोडा वर जाऊन नंतर मग खाली येईल. तर चला बँक निफ्टी बघूया. तर बघा, बँक निफ्टी पण मी काल सांगितलं होतं मला प्लससाठी वाटतोय. तर बघा, काल मी सांगितलं होतं कालच्या इंट्राडे हायच्या वरती बाय करायचं म्हणून, किंवा ही जी ट्रेंड लाईन आहे तर ह्याच्यावरती ब्रेकआउट दिला तर तुम्ही बाय करू शकता. कोणी जर ह्या ब्रेकआउटला जर बाय केला असेल तरी चालू शकलं असतं. बघू शकता तुम्ही 500 पॉईंटचा मोमेंटम मार्केटने दिलेला आहे आणि हे खूप मोठे पॉईंट्स आहेत जे की मी रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकत असते. कुठे मार्केट काय रिॲक्ट करू शकतं, कुठल्या लेवल्स असणार आहेत, प्राईस पण मी सांगितलेले असतात. अगोदरचं तुम्हाला जर बघायचंच असेल तर माझ्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये जसं जसं मी मार्केटला ॲनालिसिस केलेलं आहे तसं तसं मार्केटने रिॲक्ट केलेलं आहे. तर बघा, मार्केटला ही एक ट्रेंड लाईन होती खूप दिवसापासूनची. ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली वरच्या साईडला. तर बघा, 550 पॉईंटचा मोमेंटम मार्केटमध्ये दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता काल मी सांगितलं होतं जर कालचा इंट्राडे हाय वरच्या साईडला ब्रेक केला किंवा थोडासा खाली आला 54-200ला तर तुम्ही कॉल बाय करू शकता. आणि हे माझं कालचं प्रिडिक्शन होतं. तर बघा, जवळपास 200 पासून मार्केटनी 700-800 पॉईंटचा मोमेंटम दिलेला आहे. बट कोणी हा ट्रेंड लाईन ब्रेकआउट जरी घेतला असता तरीही तिथे 300-400 पॉईंटचा आपल्याला टार्गेट भेटलेला आहे. कुणी 100 जरी पॉईंट घेतला असेल तर खूप मोठी गोष्ट आहे. टार्गेट मी सांगितलं होतं 55,000 किंवा 55,100 क्लिअर कट मी काल सांगितलेला. आणि मार्केटचा हा जो गॅप होता मार्केटनी जो सोडलेला होता हा मार्केटने गॅप पूर्णपणे फिल केलेला आहे. आता उद्यासाठी मार्केट काय करू शकतं? आता उद्यासाठी मार्केट काय करू शकतं? एकतर 55,000च्या वरती मार्केटनी ओपनिंग दिलेली पाहिजेत. ओपनिंग दिल्यानंतर 55,100 हा स्ट्रॉंगली रेजिस्टन्स आहे. हा वरच्या साईडला ब्रेक केला तर मग अगेन मार्केट 55,600 पर्यंत जाऊ शकतो. नाहीतर मग थोडा खाली येईल आणि मग 54,400, 54,200 आणि 53,650 ह्या की बँक निफ्टीच्या सपोर्ट लेवल असतील. इथं तुम्ही बाय करू शकता. तर बघा, उद्यासाठी ह्या लेवल्स असतील ह्या स्ट्रिक्टली तुम्ही फॉलो करायचे आहेत. आणि निफ्टीमध्ये पण तुम्ही बघू शकता हा का मार्केटनी गॅप सोडलेला हा मार्केटनी फील केलेला आहे. तर उद्यासाठी मार्केट प्लस वाटतंय. मार्केट थोडं वरती जाईल आणि अगेन मग खाली येईल असं मला वाटतंय. बघूया मग उद्याच्या सेशनमध्ये मार्केट काय करणार आहे.
तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.